बच्चा कशी आहेस? लिफ्ट हवी आहे का? नो थँक्स. अरे अशी उन्हात उभी राहिलीस तर टॅन होशील तू. चल ये बस. ए तू जा ना यार, तुझा एक तर माझी कॅब बुक होत नाहीये. नाही ना होते मग विचार कर आणि ठरव. हा आणि मी काय तुझ्या मागे मागे नाही आलोय. मी इथून जात होतो कामासाठी, तुला बघितलं उन्हात उभी आहेस म्हणून थांबलो. स्त्री दाक्षिण्य म्हणून. जाऊ दे, नाही कळणार तुला. आणि घाबरू नकोस, मी काय किडनॅप वगैरे नाही करणार आहे तुला. आणि तुला किडनॅप करून पैसे मागू कोणाकडे? गॅरीकडे? गॅरी पैसे किती देईल ग तुला सोडायचे? 5-10 हजार. त्याच्यावर काय करणार आहे? आणि जास्त मागितले तर म्हणेल मारून टाक. तुला असं नाही वाटत का तू खूप कूल होण्याचा प्रयत्न करतोस पण खरं तर तू खूप बोर आहेस? हो, मला नाही येत तुझ्या जोक्सवर हसायला. उलट राग येतो तुझा. हो ना, हेच हवंय मला. हेच हवंय मला. तू मला माझा रागच करायला हवाय. जेवढा माझा राग करशील तेवढाच माझा विचार करशील. मी का तुझा विचार करू? हु आर यू? नाही, माझा विचार नकोच करूस तू. माझ्या बोलण्याचा विचार कर. आणि माझ्या बोलण्याचा विचार करशील असं सांगण्यासारखं माझ्याकडे बरंच काही आहे. पण एनिवे, तुला तुझ्या फायद्याचं काय ऐकायचंच नाहीये, त्याला मी काय करणार? हो ना. माझा फायदा? प्रॉफिट. प्रॉफिट ए तेवढं कळतं मला. ओके ओके मराठी माझं. माझा काय फायदा हे विचारत होते. हे असं उन्हात सांगू? तू नाही ग, मी टॅन होईल. गाडीत वगैरे बस जरा, चल आपण कॉफी वगैरे प्यायला जाऊ. मस्त कॉफी घेत घेत सांगतो तुला. हा बच्चा, मला माहितीये का सध्या तुझा काय प्रॉब्लेम आहे. गॅरी काहीच स्टँड घेत नाहीये. गॅरी तुझ्या बाजूने काही विचार करत नाहीये. त्यामुळे काय निर्णय घ्यायचा हे कळत नाहीये बच्चाला. हो ना. तुला कसं माहितीये? मी फक्त जोक नाही का करत, काम सुद्धा करतो. माहितीये तुला. इनफॅक्ट तुलाच माहितीये मी काय काम करतो. चल सगळं सांगतो. चल ये बस गाडीत. नको नको? ठीक आहे. बघा पण विचार कर. एका करोडपतीला नाही म्हणतेस तू. हा, करोडपती, अमेरिका रिटर्न, SB कंपनीचा मालक, त्याला साध्या कॉफीसाठी नाही म्हणतेस. आणि नंतर मग म्हणतेस मुलं मुलींवर खर्चच करत नाहीत म्हणून. हा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुझी मतं तुझ्याकडे. चला हो दादा, चला. एक 10 मिनिटं येईन फक्त. माय टाइम इज व्हॅल्युएबल. माय टाइम इज प्रिशियस. बस बच्चा बच्चा. बाबा हे घ्या, पाणी पिया आणि पॅन कलेच बघा. आणकडे काय बघा? आई म्हणते की पॅन कल पकडले तर खोकला जातो. ये कसं आहेस तू? काय चाललंय सध्या? कुठे निघाला होतास? खेळायला. हा, आता काय सुट्ट्या म्हणजे मग रोज खेळायला जात असशील ना? हो. अरे तुला काँग्रेस करायचं राहिलं. हा, तू समर कॅम्प मध्ये प्राइज मिळवलंस ना? फर्स्ट नाही सेकंड आलो मी. इट्स ओके, नेक्स्ट टाइम फर्स्ट. ओके नाही येणार. हा? आगे आगे आणि तुम्ही बोलत नाही येणार. अरे नाही, असं नाहीये काही. आम्ही येऊ ना. मला अरे खूप काम होतं त्या दिवशी. मला ना एकदम अर्जंट मीटिंग होती म्हणून नाही येत आला. पण असं नाही करायचं. नेक्स्ट टाइम येईन मी नक्की. ओके. आणि आता तू कुठल्या स्टँडर्ड मध्ये जाणार? आता 3rd मध्ये जाणार ना तू? नाही 4th. 4th मध्ये. आपला मुलगा कुठल्या इयत्तेत ते हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही. तुला मध्ये बोलायची काय गरज होती? मी सहज म्हणून विचारतोय ना त्याला काहीतरी. बाबा भांडू नका ना. नाही नाही बाळा, भांडत नाहीये. तू सांग ना मला, मग आता स्कूल कधी सुरू होणार तुझं? जून. अरे वा, व्हेरी गुड. तुम्ही याल ना फर्स्ट ला सोडायला? फर्स्ट डेला ना? हो येईन ना. अथर्व, बाबांना वेळ नसतो ना? मी येईन तुला सोडायला. प्रत्येक वेळेला मी त्याच्याशी बोलत असताना तुला मला घालून पाडून बोलायची काय गरज आहे? नॉर्मल बोलत होतो ना मी त्याच्याशी. प्रत्येक वेळेला असं करतेस. काय मिळतं तुला?
ते आणि आता तर तूही काम करतेस ना, तुला कळायला पाहिजे. कामं असल्यानंतर नाही जात आहेत बऱ्याचदा. बरं चल, माझं ठीक आहे, तू का नव्हती गेलीस त्या दिवशी? कामं मलाही असतात. मीटिंग होती मला आणि शनायामुळे उशीर झालाय मला पोचायला. आणि तिच्यामुळेच आई बाबा पण परत गेले. मला काही वाटत नसेलच, पण मला वाईट वाटतं. वाईट वाटून घेऊ नको सुनबाई. आजी आजोबा. आई बाबा तुम्ही, माझा तर विश्वासच नाही बसून राहिला. तुम्ही परत आलाय. अगं सौमित्राने आम्हाला थांबवलं. आम्हाला थांबायचं होतं, म्हटलं थांबूया. अथर्वला एकट्याला टाकून नाही जावत होतं ग, त्याही जास्त काळजी वाटत होती ना. बरं सौमित्र म्हणाला की आमची इथे जास्त गरज आहे. हा, ते म्हणतात ना सुनबाई, सुंब जळाला तरी पीळ काही जात नाही, तशीच काहीशी गत आहे. म्हटलं चला इथे यावं, लक्ष द्यावं, हो की नाही. खरं तर आम्ही परत आलो ना ते फक्त तुझ्यासाठी. आता आलोच आहे तर तुझ्या ऑफिसला येईल रोज. बकुळा मावशीच्या वस्तीत जाईल, कामाकडे लक्ष देईल. हा? बरं झालं तुम्ही परत आलात. बरं दमला असाल तुम्ही, बसा. मी पटकन पिठलं भात टाकते. नाही बसा. चला फ्रेश होऊ आपण तोवर. चल रे बाळा. आम्ही हात पाय तोंड धुऊ. हा? येते. झालं. परत तिघं एकत्र आली म्हणजे आता मी एकटा पडणार. परत यांचे टोमणे सुरू. या सौमित्राला काय गरज होती यांना आग्रह करून इथे थांबून घ्यायची. सारखा इंटरफिअर करतोय माझ्या घरात. कशाला आलाय देव जाणे. बच्चा, किती वेळ झाला मीच बोलतोय, तुला सांगतोय काय काय. तू अशी ब्लँक का बघत बसलीस माझ्याकडे. बरं मी अमेरिकेवरून आलोय हे तरी माहितीये तुला. आय नो दॅट, बट आय डोंट वॉन्ट टू ट्रस्ट यू. हे पण माहिती होतं मला. ओके, हे बघ, म्हणूनच मी ही फाईल घेऊनच आलो गाडीतून. बघ सगळं चेक कर. हे बघ माझे सगळे पेपर्स आहेत. पासपोर्ट आहे, माझ्या इस्टेटचे पेपर्स आहेत, सगळे डॉक्युमेंट्स आहेत, बँक डिटेल्स आहेत, सगळे चेक कर. तू खरंच तिथे राहतोस? खरंच मी तिथे राहतो. खरं तर मी तिथेच राहतो. मी कामासाठी आलोय इंडियामध्ये. मग तू मला का सांगतोस हे सगळं? खरं तर टेन्शन आलंय मला सांगायला. विचार कर माझा. सॉरी. थिंक अबाउट मी. थिंक अबाउट यू. वाय? असं काय करतेस शनाया? अगं प्रपोज करतोय मी तुला. आय लव्ह यू. मला खरंच आवडतेस तू. आणि प्रेमात पडायला रिझन नाही लागत. एक मिनिट, कोण पडतंय प्रेमात? काय प्रेमात पडतंय? प्लीज, मला बॉयफ्रेंड आहे गॅरी आणि माझं प्रेम आहे त्याच्यावर. मग कॉन्फिडेंटली सांग ना मला. कॉन्फिडन्सच दिसत नाही तुझ्या बोलण्यात. तुझं जर खरंच प्रेम असतं तर माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलली असतीस माझं प्रेम आहे गॅरीवर, गॅरी आहे माझा बॉयफ्रेंड. मग अशी नजर का चोरलीस तू आता? आणि माझा अंदाज जर चुकत नसेल तर खरं सांगायचं, मला एकदम खरं सांगायचं. तुला कंटाळा आलाय ना गॅरीचा? खरं सांग. असं काही नाहीये. असंच आहे, असंच आहे. कारण गुरु नाही उरलाय आधीसारखा. आधीसारखा पैसा नाहीये त्याच्याकडे आता. आधीसारखा रोमॅन्टिक नाही राहिलाय तो. आता हेच बघ, मी कशी हाक मारतो तुला, बच्चा. आणि गुरु बचा 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 नाही, बचा नाही, बचा मला काम आहे, बचा मला. हे काय आहे त्यात? आता एकत्र राहत नाही तुम्ही. कशी अटॅचमेंट कशी राहणार तुमच्यात कुठल्याही प्रकारची? हा, ते पण खरं आहे म्हणा. मग गॅरी वेळच देत नाही मला हल्ली. बोर झालाय खूप. बट दॅट डज नॉट मीन की मी बिचारी आहे. ओके, बिचारी ती गुड फॉर नथिंग असेल. हो ना, पण ती हुशार आहे. तू बिचारी नसलीस तरी अविचारी आहेस. व्हॉट्स अविचारी? तू असे मोठे मोठे मराठी शब्द माझ्यावर टाकून मला घाबरवू नकोस उगाच. आणि मला कन्फ्युज नको करू. अगं कन्फ्युज नाही करत आहे बच्चा मी तुला. खरंच उलट माझ्या बोलण्याने क्लॅरिटी येणार आहे तुला. हे बघ, मी तुला एकदम सोप्या भाषेत सांगतो. हा, तू विचार कर त्याच्यावर. तुला जसा पैसेवाला मुलगा पाहिजे तसा मी आहे. माझ्याकडे प्रचंड पैसा आहे. तू बँक डिटेल्स बघितलेस. त्यात मी सिंगल आहे. मला मूल नाहीये. माझे आई बाबा माझ्याबरोबर राहत नाहीत. ते नागपूरला असतात. त्यामुळे काही कसली इमोशनल कटकट नाही.
त्यात मी अमेरिकेत राहतो म्हटल्यावर मराठी बोलायचा प्रश्नच नाही, त्यामुळे भाषेची अडचण नाही. आणि खरं सांगू का शनाया, मला तुझ्यासारख्या सुंदर मुली खूप आवडतात. नुसतं सुंदर नाही, तू कशी अशी ना, अशी फुल ऑफ एनर्जी, फुल ऑफ लाईफ आहेस. मला अशाच मुली आवडतात. माझ्याशी लग्न कर असंही माझं म्हणणं नाहीये, तुला पाहिजे तसे राहूया. इतका ओपन माइंडेड आणि फॉरवर्ड माणूस आहे मी. बघ, विचार कर माझा. आणि सगळ्यात महत्वाचं शनाया, मी गुरुसारखा इमोशनल फूल नाहीये, प्रॅक्टिकल आहे. बघ, विचार कर. तेरे लिए तो मेरे दिल के दरवाजे ओपन ही है. आय मीन टू से, मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. बघ, अजून काही दिवस मी आहे इथे, त्यामुळे विचार कर आणि सांग मला. आणि थांबायचं म्हणशील तर मी तुझ्यासाठी कायम पण थांबायला तयार आहे. आय लव्ह यू. ब्लँक. चिअर्स. शनया, तू गुरुनाथला कसं नादाला लावलंयस ना, हे समजूच शकतं मला. पण आता बघ, मी तुला कसं नाचवतो. काही झालं तरी गुरुपासून मी तुला तोडणार. औषधं ठेवलीत, वेळेवरती घ्या. काय विचित्र बाई आहे. इथं टोमणे मारते, आता औषधं काय देते. शनाया, फोन उचल ना तू. ईशाला करू का? हा ईशा, मी बोलतोय. शनाया तुझ्या बरोबर आहे का आता? नाही, मी घरी पाहिलं. बरं, मी बघतो. हा, नाही काही प्रॉब्लेम काही नाही, असेल कुठेतरी. फोन नव्हती उचलत म्हणून मला वाटलं तुम्ही एकत्र आहात की काय. ओके ओके, थँक्यू. आई, तुम्ही इथे काय करून राहिला? काही नाही, अशीच बसून राहिली खाली पाहत. अथर्व झोपला? नाही, बाबांजवळ बसलाय. मी स्वयंपाकघरातलं सगळं आवरलं, यांना औषध दिलं आणि लागलीच निघाली. गुरुला दिलं का औषध? कसं आहे गुरु? बरं आहे का आता? जरा थकवा जाणवतोय मला. मी काय बोलले नाही, औषधं देऊन लगेच निघाले. काऊन बरं राधिका, जरा बसायचं ना त्या बाजूला, बोलायचे 4 शब्द. काय बोलायचं आई? अगं काही बोलायचं, अथर्वबद्दल बोलायचं, त्या शाळेबद्दल, त्या क्लास बद्दल, तो अजून का करणार आहे, त्याला का करायचं आहे त्याबद्दल बोलायचं. आणि काय होणार आहे आई? राधिका, मुलं असतात की नाही, तिचं आई बापाला एकत्र बांधून ठेवते पाय. आता इतके सगळे तू मेहनत केलीस, एवढे सगळं केलंस, हाही प्रयत्न करायचा पाय. अथर्व बद्दल तू त्याला जर सांगितलंस की नाही, की मग अथर्वचे विचार त्या मनामध्ये घोळत राहतील आणि त्या भैताड शनायाचे विचार हळूहळू कमी होतील. मी बोलली असते का जाऊन त्यासोबत, पण लगेच हे येते आणि मग बडबडते, काऊन बरं बोलते त्यासोबत, का गरज आहे त्याची बोलायची. म्हटलं खाऊ दे, नाही बोलायचं, ते असल्यावर मी बोलत. पण तू बोलत जा ना बाई. तुला वाटत असेल ना सारखं सारखं मी तुला बोलत असते, त्याशी बोल, त्याजवळ जा. का करू? आई आणि त्याची काळजी वाटते, जीव तुटते त्यासाठी, अजून काही नाही. काय राधिका, आपण जर त्याला असंच ठेवलं ना, तर तो या दलदलीमध्ये असाच बुडून जाईल पाय. त्याची मला जास्त काळजी वाटते, बाकी काही नाही. आई, मी एकदा तुम्हाला सांगितलं ना, मी यांना शन्यापासून तोडणार आहे. मग बस, मी हे नक्की करून दाखवेन. तुम्ही नका काळजी करू. हो ग माय, तू मोठी धीराची खंबीर आहेस माय. तू एवढी वादळं आली तुझ्या आयुष्यामध्ये, पण वाकली नाही, मोडली नाही.
अशी खंबीरपणे उभी राहिलीस. आमच्यासारख्या बायका असत्या ना त्या वादळामध्ये केव्हा झोपून गेल्या असत्या, कोलमडून पडल्या असत्या. पण बाई तू नाही आहेस तशी. पाहते ना मी, तू एकदम धीराची, एकदम खंबीर. मा विश्वास आहे त्यावर. तू अशी रडत बसणाऱ्यांपैकी नाहीयेस. अशीच राहा. चल. मी नाही रडणार. आई मलाही येतं रडू, पण तुमच्याकडे आणि अथर्वकडे पाहते आणि डोळे पुसते, होते पुन्हा खंबीर. असं काय करते शनाया? अगं प्रपोज करतोय मी तुला, आय लव्ह यू, मला खरंच आवडतेस तू, आणि प्रेमात पडायला रिझन नाही लागत. गुरु नाही उरलाय आधीसारखा पैसा नाहीये त्याच्याकडे आता, आधीसारखा रोमॅन्टिक नाही राहिलाय तो. तुला जसा पैसेवाला मुलगा पाहिजे तसा मी आहे, माझ्याकडे प्रचंड पैसा आहे, तू बँक डिटेल्स बघितलेस. सौमित्राने मला प्रपोज केलं आणि आज तर सगळंच खरं सांगितलं त्याने. तो खरंच त्या युएसच्या कंपनीचा बॉस आहे यार. खूप पैसा आहे, प्रॉपर्टी आहे. ओ गॉड, मी काय एवढा विचार करते त्याचा? नाही, मला नाही विचार करायचा त्याचा. अत्यंत ओव्हर स्मार्ट आहे तो. कॅरी असताना मी कोणा दुसऱ्याचा विचारच नाही केला पाहिजे. पण मी का डबल माइंड होते? स्टॉप थिंकिंग अबाउट मी, प्लीज प्लीज प्लीज. एवढे मिस कॉल झालेत. गॉड, गॅरीने मेसेज पण केलाय. मी काय सांग. हॅलो. हॅलो बेबी. कसलं बेबी? तुझं काय चाललंय? तू फोन नाही उचलतेस माझे, साधा मेसेजला पण रिप्लाय नाही. हा, अरे मी ना ऍक्च्युली. काय चाललंय? तू ईशा सोबत नव्हतीस ना? खरं सांग मला, कुठे होतीस तू? तुला माझ्या फ्रेंड्स माहितीये ना, रिद्धिमा आणि वैष्णवी. कोण वैष्णवी? अरे माझ्यासोबत पुण्यात कॉलेजमध्ये होत्या थर्ड इयरला. तिचं काय आता? काही नाही, आम्ही तिघी जणी भेटलो होतो, तर मग गप्पा मारत बसलो ना, आणि मग फोन पण माझा सायलेंटवर होता, तर मग काही कळलं नाही. आणि तुझे मेसेज पण मी आत्ताच बघितले. खरंच तू खरं बोलतेस ना? अरे हो, मी का खोटं बोलेन तुझ्याशी? आय लव्ह यू ना बेबी. नाही ते ठीक आहे सगळं, पण हल्ली तुझं वागणं मला काही कळतच नाही. काय झालं? काय झालंय? काय झालं? तू ना आजकाल दुर्लक्ष करतेस माझ्याकडे. मी इथे एकटा बसलो, तुझं काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. अरे एकटा कुठे? मी शेजारीच आहे ना तुझ्या. अरे मी एक काम करू का? मी तिथे येते राहायला. नाही, नको कशाला? आता तर ते तुझे आई बाबा पण नाही आहेत ना घरी. आई बाबा नागपूरला गेलेच नाहीये. व्हॉट? अरे पण ते गेले होते ना चिडून आता. हो, त्या सौमित्रने सगळा राग घालवला ना त्यांचा. उगीच मध्ये मध्ये ना नाक घालायची घाणेरडी सवय याला. गेला आणि त्यांना कन्व्हिन्स केला, आता नाही जाते दोघे, बसले तिथेच. सौमित्रने थांबवलं? अरे यार, हा काही गेम तर करत नाहीये ना? सांगू का गॅरीला काय झालं होतं ते? आताच सांगू की नंतर? नको, जाऊ दे, हा चिडचिड करेल. हॅलो शनाया, तुझ्याशी बोलतोय मी, आहेस ना? हा, मी ऐकते. अरे जाऊ दे, तू नको फार विचार करू. तू इग्नोर कर त्यांना. हे टेन्शन नको घेऊ, नाही तर मग परत ताप येईल तुला. नाही, मी काळजी घेतो स्वतःची. बरं, तू ऑफिस कधी जॉईन करणार आहेस? 1-2 दिवसात करेन. अच्छा, ओके ठीक आहे, बट यू टेक केअर. ओके, ठीक आहे, चल, गुड नाईट. मी ठेवते आता. हॅलो. असं काय ठेवलं फोन? इथे काहीतरी राधिकाचं भलतच चाललंय, इथे शनाया आता वेड्यासारखं वागते. काय चाललंय मला कळत नाही.